शिवानी सुर्वेची प्रमुख भूमिका असलेली थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचा शेवटचा भाग आज म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी प्रसारित केला जाणार आहे। ही मालिका गेल्या वर्षी जून महिन्यात ऑन एअर झाली होती, त्यामुळे जवळपास 14 महिने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर आता या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला आहे। मालिकेच्या सेटवर खूप वेळ एकत्र काम करावं लागत असल्याने सगळ्याच कलाकारांमध्ये छान बॉन्डिंग असतं, त्यामुळे मालिका संपल्यावर सर्वांचा निरोप घेणं प्रत्येक कलाकाराला जड जातं। थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतील गीता प्रभू ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सोनल पवारने इंस्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर करत मालिकेला निरोप दिला आहे। सोनल म्हणते, मालिकेतल्या जगात जगण्याची मजा खूप वेगळीच असते। इथे वाटायला येणारं प्रत्येक पात्र आपल्याला फक्त भेटून जात नाही, तर नव्या पद्धतीने नव्या रूपात जगायला शिकवतं। त्यापैकी मी साकारलेली आणि माझ्या थोडं जास्त जवळ असणारं पात्र म्हणजेच गीता प्रभू। फार कमी वेळेत या भूमिकेने मला पटकन आपलंसं करून घेतलं। या पात्राच्या स्वभावात, हावभावात अगदी मी रमून गेले होते। या प्रवासात गीता एकटी नव्हती, तर माझ्याबरोबर सुनंदा, तात्या, गायत्री, मानसी, सूरज, तेजस भाऊजी, दिनेश दादा, छाया, विनोद, आबा असे सगळेजण होते। आमच्या मालिकेतील प्रभू कुटुंबांसह स्टार प्रवाहाच्या कुटुंबाने सुद्धा मला छान सांभाळून घेतलं। माझ्यावर विश्वास ठेवून मला गीता हे पात्र सोपवल्याबद्दल मी सर्वांची मनापासून आभारी आहे। गीताच्या आयुष्याला वळण देण्याचा आमचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे सर यांचा फार महत्त्वाचा वाटा होता। दिग्दर्शकाची टीम, प्रोडक्शन, मेकअप दादा, स्पॉट दादा सर्वांचे मी मनापासून आभार मानते। आज ही मालिका संपेल, पण प्रवास नाही। एक प्रवास संपल्यावर दुसरा प्रवास सुरू होतो आणि हाच प्रवास पुन्हा एकदा सुरू व्हावा, त्यासाठी पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया। वन लास्ट टाइम गीता प्रभू। आतापर्यंत जसं प्रेम तुम्ही करत आलात तसे इथून पुढेही कराल अशी आशा आहे। लवकरच भेटू पुन्हा एकदा नवीन रूपात, नवीन पात्रासह। तोपर्यंत सगळ्यांचे मनापासून आभार। धन्यवाद स्टार प्रवाह, असं अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। तर थोडं तुझं थोडं माझं या मालिकेला तुम्ही किती मिस कराल हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।